यंदा 25 जुलै रोजी साजरी होणारी आषाढी एकादशी ही अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाते. आषाढी एकादशी म्हटलं की विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांची दिंडी आणि उपवास हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. परंतु बऱ्याचदा काही आरोग्यविषयक कारणांमुळे, वयोमानामुळे किंवा रोजच्या कामाच्या धावपळीमुळे अनेक लोकांना या दिवशी उपवास करणे शक्य होत नाही. अशावेळी मनामध्ये एक मोठी खंत किंवा भीती निर्माण होते की मी उपवास नाही केला तर मला एकादशीचे पुण्य लाभेल का, किंवा माझ्याकडून काही पाप तर घडणार नाही ना. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण या एकादशीला चुकूनही एक मोठी चूक करू नका. जर एक चूक तुमच्याकडून घडली तर तुमच्या घरातील समृद्धी, शांती आणि पुण्य निघून जाऊ शकते. यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व, या दिवशी नक्की काय करावे, कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळावेत आणि घरातील दारिद्र्य व दुःख दूर करण्यासाठी कोणते सोपे आणि प्रभावी उपाय आणि सेवा कराव्यात, याबद्दल अत्यंत सविस्तर माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा, कारण यातील प्रत्येक माहिती तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला देखील विसरू नका, जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. सर्वात प्रथम आपण आषाढी एकादशीचे महत्त्व समजून घेऊया. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासूनच भगवान श्री हरी विष्णू आणि त्यांचे अवतार असलेले श्री विठ्ठल हे 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेसी जातात, ज्याला आपण चातुर्मास म्हणतो. या 4 महिन्याच्या काळात सृष्टीची पालन पोषणाची आणि कल्याणाची जबाबदारी भगवान शिवावर असते. आषाढी एकादशी भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात पंढरपूरची वारी आणि विठ्ठल भक्तीचा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी भक्तांच्या हाकेला पांडुरंग धावून येतो, अशी दृढ श्रद्धा आहे. एकादशीचा उपवास केल्याने शरीरातील आणि मनातील नकारात्मकता नष्ट होते, मन शुद्ध होते आणि भगवंताची कृपा प्राप्त होते. परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की ईश्वर हा केवळ भक्तीचा भुकेला नसून तो भावाचा भुकेला असतो. त्यामुळे उपवास करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच मनाची शुद्धता आणि तुमचे विचार शुद्ध असणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया. जर तुम्हाला आषाढी एकादशीला काही कारणास्तव उपवास करणे शक्य नसले तर ते चालेल, परंतु या दिवशी तुम्ही कोणाचे अनादर करू नका, अपमान करू नका किंवा हिंसाही अजिबात करू नका. भगवद्गीता आणि संत साहित्यात स्पष्ट सांगितले आहे की सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंताचा वास असतो. जर तुम्ही दिवसभर कडक उपवास केला तर घरात किंवा बाहेर कोणावर रागावलात, कोणाचे मन दुखावले, घरात वृद्ध मातापित्यांचा अनादर केला, कोणाला टोचून बोललात किंवा प्राण्यांना इजा पोचवली तर तुमच्या उपवासाचे आणि पूजेचे कोणतेही पुण्य तुम्हाला मिळत नाही. एकादशीच्या दिवशी घरात कटकट करणे, संतपणा किंवा कोणाबद्दल वाईट विचार करणे किंवा खोटे बोलणे ही सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर सात्विक अन्न ग्रहण करा, परंतु मनाचा उपवास करा. मनाचा उपवास म्हणजे वाईट विचारांचा त्याग करा. त्यामुळे 25 जुलैच्या या पावन दिवशी कोणाचे मन दुखू नका. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण ठेवा. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी पुण्यप्राप्तीसाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. सर्वात आधी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी आणि तुळशीचे पान टाकावे. त्यानंतर घरातील देवाऱ्याची स्वच्छता करून श्री विठ्ठल रुक्मिणीची किंवा भगवान विष्णूंची पूजा करावी. देवाला तुळशीची पाने अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे पूजेमध्ये तुळशी पत्रांचा वापर नक्की करावा. दिवसभरात जितका जास्त वेळ मिळेल तितका ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करावा. जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर फलाहार जरी केला तरी देखील चालू शकतो आणि सात्विक अन्नांचा तुम्ही सेवन करू शकता. या दिवशी धर्माला किंवा दान धर्माला अत्यंत महत्त्व आहे. गरीब किंवा गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा पाण्याचा घोट देणे हे हजारो उपवासापेक्षा मोठे पुण्य मानले जाते. घरातील मुख्य प्रवेशद्वारावर आंबा किंवा तुळशीचे तोरण लावावे आणि सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावावा.
जसे काय करावे हे महत्त्वाचे आहे, तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. एकादशीच्या दिवशी काही गोष्टी शास्त्रानुसार वर्ज्य मानल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन वर्ज्य मानले जाते. उपवास असो वा नसो, घरातील सर्व सदस्यांनी या दिवशी भात खाणे टाळावे. या पवित्र दिवशी मांसाहार भोजन, दारू किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन या दिवशी चुकूनही करू नये. जर आपण हे व्यसन केले तर अनेक प्रकारच्या जे दोष आहेत तर ते आपल्याला लागत असतात. त्याचबरोबर या दिवशी दाढी करणे, केस कापणे किंवा नखे कापणे टाळावे. कोणाबद्दलही वाईट बोलणे किंवा गप्पा मारत बसून कोणाचा अपमान करणे या दिवशी पूर्णपणे टाळावे. आता आपण पाहूया की आषाढी एकादशीच्या दिवशी घरात सुख, शांती, समृद्धी मिळवण्यासाठी कोणते सोपे पण प्रभावी असे उपाय करता येतील. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तुळशीला 11 वेळा परिक्रमा करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी देवीचा कायम वास राहतो. विठ्ठल रुक्मिणीला तुळशी आणि दुधाचा नैवेद्य या दिवशी भगवंताला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करावा. देवाला तुळशीपत्र अर्पण करून मखाना किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे घरातील कलह संपतात आणि कौटुंबिक प्रेम वाढते. विष्णू सहस्रनाम किंवा विठ्ठल चालीसा पठण करावे. जर तुम्हाला शक्य असेल तर गरुड पुराण किंवा विठ्ठलाचे अभंग आवर्जून ऐकावेत अथवा म्हणावेत. यामुळे मनाला असीम शांतता मिळते, सर्व कार्यात यश प्राप्त होते. संध्याकाळी घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हळदीचे पाणी शिंपडावे. तिथे तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन धनधान्यात वृद्धी होते. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला किंवा गॅलरीत दक्षिणेकडे तोंड करून मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा एक दिवा लावावा. या दिवशी विष्णू पूजेसोबत दक्षिण दिशेला दिवा लावल्याने पितृदोष शांत होतो आणि घरातील आर्थिक अडथळे दूर होतात. सकाळी आंघोळ झाल्यावर घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना कुंकू आणि हळदीने स्वास्तिक काढावे. तसेच थोड्याशा पाण्यात हळद आणि गंगाजल मिसळून ते पूर्ण घरात व प्रवेशद्वारावर शिंपडावे. यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि वास्तुदोष दूर होतो. जर आर्थिक समस्या खूप जास्त असतील तर एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी 1 रुपयाचे नाणे, त्यावर 1 तुळशीचे पान ठेवून विठ्ठलाच्या चरणी ठेवावे. पूजा झाल्यावर ते नाणे तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवून द्यावे. हा अत्यंत सोपा आणि धनवृद्धी करणारा उपाय मानला जातो. या दिवशी गायला हिरवा चारा किंवा घरात बनवलेल्या पिवळी पहिली जी सात्विक पोळी आहे तर ती किंवा भाकरी थोडा गूळ ठेवून खायला द्यावी. 33 कोटी देवांचा वास गायीमध्ये असतो, त्यामुळे एकादशीला गोसेवा केल्याने सर्व पापांचे शालन होते. पिंपळाच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो. एकादशीच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला थोडे दूध आणि पाणी मिसळून अर्पण करावे व 7 प्रदक्षिणा घालाव्यात. त्यामुळे मनशांती मिळते आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरात पूर्ण अंधार ठेवू नका. तसेच यावेळी घरात कोणीही झोपू नये. संध्याकाळी झोपलेल्याने किंवा अंधार ठेवल्याने घरात अलक्ष्मीचा वास होतो. एकादशीच्या दिवशी संध्याकाळनंतर घरात झाडू मारू नये. झाडू मारायचंच असेल तर सकाळीच झाडू मारून घ्यावा. संध्याकाळी झाडू मारल्याने घरातील लक्ष्मी बाहेर जाते अशी मान्यता आहे. केवळ तुळसच नाही तर एकादशीच्या दिवशी कोणत्याही जिवंत झाडाची पाने, फुले किंवा झाडे तोडणे वर्ज्य आहे. पूजेसाठी लागणारी फुले आणि पाने आदल्या दिवशीच आणून ठेवावीत. या दिवशी घरी जर कोणी भिक्षुक, गरीब किंवा पाहुणे आले तर त्यांना दारातून रिकाम्या हाताने किंवा उपाशी पोटी जाऊ देऊ नका. त्यांना किमान पाण्याचं घोट, फळ किंवा थोडे अन्न नक्की द्या. या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य किंवा स्वतः खायचे अन्न पूर्णपणे ताजे आणि स्वच्छ असावेत. आदल्या दिवशीचे शिळी अन्न किंवा उष्ट हाताने अन्नाला स्पर्श करणे या दिवशी टाळावे. अशा पद्धतीने ह्या काही ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या दिवशी पाळायच्या आहेत, काही गोष्टी टाळायच्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.